विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चला लवकर लिंक शेअर करा. नमस्कार, जय शिवराय, राम राम, गुड इव्हनिंग, जय हिंद. चला लवकर लिंक शेअर करा. काना हॅलो हाय. चला आवाज येतोय सर्वांना क्लिअर? येस. चला फ्युचर कॉप्स नमस्कार, शाबाश, गुड इव्हनिंग. चला लवकर लिंक शेअर करा. सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू द्या. नमस्कार ओंकार, एके स्टाईल हाय. चला जास्ती वेळ घालणार नाही मी वाट पाहण्यात. आलो राहुलजी आलो. तुम्ही बी आलाव की. नमस्कार, तुमचं स्वागत आहे राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. चला तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं राजमुद्रा अकॅडमी लातूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनस्वी स्वागत आहे. चला लवकर लिंक शेअर करा. सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू द्या. चला प्रश्नाला सुरुवात करायची आहे का? जय हिंद. चलो गुड इव्हनिंग. चला बाकी येणारे विद्यार्थी येत राहतील. मी डायरेक्ट आता प्रश्नाला सुरुवात करतो. तर आजच्या या भाग 44व्या क्रमांकाच्या लेक्चरमधलं 44व्या क्रमांकाच्या लेक्चरमधला आजचा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे वागावनो. पहिला प्रश्न आजच्या लेक्चरचा. ठीक. चलो, सन 2025चा मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया साहित्य कृतीला देण्यात आला. आभाळमाया डॅश डॅश आहे. कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह यापैकी नाही. चला केले चालू. चला लवकर मेन्शन करायचे. सांगा वागावणू काय. बघा 2025साठीचे हे बालसाहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार जे साहित्य अकादमीच्या वतीनं दिले जातात, हे साहित्य अकादमीच्या वतीने दिले जाणारे दोन्ही पुरस्कार मराठी भाषेसाठीचे जाहीर झाले आहेत. एकूण हे पुरस्कार 24 भाषेसाठी देतात, जे 8व्या अनुसूचीमध्ये असलेल्या 8, 22 आणि इंग्लिश आणि राजस्थानी अशा एकूण 24 भाषेसाठी हे पुरस्कार देतात. तसे याचे एकूण 4 पुरस्कार आहेत, पण आत्ता जे जाहीर झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. बालसाहित्य पुरस्कार एक असतो. बालसाहित्य पुरस्कार एक असतो आणि दुसरा कुठला असतो रे वागावनो? युवा साहित्य पुरस्कार एक असतो. दुसरा कुठला असतो? युवा साहित्य पुरस्कार. मग आता युवा साहित्य पुरस्कार 2025चा कुणाला आहे ते सांगायचं आहे. चला बरेच विद्यार्थी 3 आणि 2 म्हणत आहेत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे 3, काहींचं म्हणणं आहे 2. चला लवकर सांगा. यस. बरं, आता ह्याच्यासोबत मी तुम्हाला आणखीन थोडंसं जास्तीच सांगून जातो. जे आपण युवा साहित्य पुरस्कार म्हणत आहोत, हे युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटला रे बघानो? जे एक मुंबईचे लेखक आहेत बघा, ज्यांचं नाव काय? प्रदीप कोकरे. लिहून घ्या रे वागावनो. कोण आहेत? प्रदीप कोकरे. यांना वर्ष 2025चा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यांना हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तो कशासाठी देण्यात आलेला आहे? खोल दुष्काळ डोळे. खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. कशासाठी देण्यात आलेला आहे? खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. मग आता आपला प्रश्न आहे की बालसाहित्य पुरस्कार जो वर्ष 2000 बरोबर आहे. कस्तुरी, खोल दुष्काळ, प्रदीप कोकरे बरोबर आहे. युवा साहित्य अगदी बरोबर आहे. चलो, कादंबरी आहे. तसं बालसाहित्य कुणाला भेटले? डॉक्टर सुरेश सावंत यांना भेटले. लिहून ठेवा बरं वागावणं. हे कुणाला भेटलेलं आहे? सुरेश सावंत यांना. सुरेश सावंत यांच्या कोणत्या साहित्य कृतीला? आभाळमाया साहित्य कृतीला. आभाळमाया काय रे वागावणं? जेवढ्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 कविता संग्रह. अगदी बरोबर आहे. काय आहे? कविता संग्रह आहे. आणि आभाळमाया या कविता संग्रहासाठी राहुलजी धन्यवाद, मनस्वी आभारी. तर कविता संग्रहासाठी काय दिलेलं आहे? वर्ष 2025चा मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार आहे. विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत. डॉक्टर सुरेश सावंत यांचं लिखाण खूप आहे, भरपूर लिखाण आहे.
जवळपास यांचे 40पेक्षा अधिक पुस्तकांचं लिखाण यांनी केलेलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर सुरेश सावंत कुठले आहेत तर नांदेडचे आहेत. कुठले आहेत याने? नांदेडचे. आणि जे प्रदीप कोकरे युवा साहित्य विजेते ठरलेत ते कुठले असतील तर ते आहेत मात्र मुंबईचे. ते कुठले आहेत तर मुंबईचे आहेत. आणि लक्षात ठेवा, युवा साहित्य पुरस्कार कुणाला देतात माहिती आहे का? ज्या लेखकाचं वय 35पेक्षा कमी आहे, लेस दॅन 35 इयर्स, 35 वय वर्षापेक्षा कमी असणाऱ्या लेखकालाच फक्त युवा साहित्य पुरस्कार दिला जातो. चलो, बरेच विद्यार्थी छान माहिती टाकत आहेत. उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे युवा साहित्याचं. प्रदीप कोकरे, खोल खोल दुष्काळ डोळे, बरोबर आहे. चलो, आनंद वाटतोय असा लाईव्ह चॅट कंटिन्यू रनिंगमध्ये असला की. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. मोसाद ही गुप्तचर संस्था कोणत्या देशात कार्यरत आहे? पर्याय क्रमांक 1 इस्रायल, पर्याय क्रमांक 2 ब्रिटन, पर्याय क्रमांक 3 रशिया, पर्याय क्रमांक 4 अमेरिका. चलो लवकर लवकर सांगा. ज्यांना बाकी जास्त माहिती आहे या प्रश्नाबद्दल, प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही तुम्हाला वाटते परीक्षेला विचारलं जाईल ते माहीत असलेली माहिती मात्र नक्की टाकत चला. चला, आत्ता रिसेंटली याच्यावरती लेख पण आला होता लोकसत्ता पेपरला. चलो, शुभ 1, कस्तुरी 1, राहुल 1, स्टाईल 1, शाहबाज 1, मनीषा 1, आरिफ, इस्रायल 1, इस्रायल. चलो, जे विद्यार्थी उत्तर देत आहेत त्यांनी दुसरी माहिती टाका. बघा, अमेरिकेची कोणती आहे सांगा रे वागावनो. इथं आपण 4 प्रश्न तयार करू. रशियाची कोणती आहे सांगा, ब्रिटनची कोणती आहे सांगा, इस्रायल या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. मोसाद ही जगातली सर्वात काय म्हणतात तर अत्यंत घातक असलेली जर गुप्तचर संस्था कोणत्या देशाची असेल तर इस्रायलची आहे. कोणती आहे? इस्रायलची आहे. ठीक. मग आता मला सांगा अमेरिकेची कोणती आहे? हां, अमेरिकेची कोणती आहे वागावनो सांगा. मोसाद एकदम दिग्गज आहे बरं, इस्रायलची आहे. हां, चला 1 नंबर उत्तर बरोबर आहे. एक स्टाईल CIA म्हणायचा का NIA म्हणायचं आहे? CIA कुठली आहे वागावनो? अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. चला बरं, याच्यामध्ये एक पर्याय नाही. आपल्या भारताची सांगा बरं कोणती आहे. चला, भारताची गुप्तचर संस्थेचं नाव काय ते पण सांगा. रशियाची कोणती रे वागावनो? FSB आहे. काय आहे? FSB हे त्याचं नाव आहे. रशिया M6 नाही आहे सर, रशिया FSB आहे. आणि जे तुम्ही M6 म्हणत आहात का, ती M6 नाही आहे, MI6 आहे आणि ती ब्रिटनची आहे. MI6 ही कुठली आहे रे वागावनो? ब्रिटनची आहे. लक्षात असू देत. समजते? नमस्कार रमेश, वेळ केलात पडे साहेब याला. हां, चलो, इंडियाची रॉ आहे, बरोबर आहे. इंडियाची कुठली आहे? रॉचं फुल फॉर्म सांगा. बऱ्याच वेळा विचारलंय सरळ सेवेला. चला लवकर सांगा. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग्स, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग्स. चला, छान माहिती देत आहात रे वागावनो, असंच टाकत चला. मग आता लक्षात राहील. ब्रिटन MI6, रशिया FSB, अमेरिका CIA, इंडिया रॉ आणि मोसाद इस्रायल. मोसाद इस्रायल. मोसादवर जरा जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे बरं यावेळेस, कारण मोसाद म्हणजे जगात जेवढ्या नानाविध देशामध्ये ज्या वेगवेगळ्या गुप्तचर संस्था कार्यरत आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास केला गेला होता आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे की इस्रायलची जी आहे गुप्तचर संस्था ही सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आणि सगळ्यात जास्त घातक आहे. मग आता एक सांगा कुणीतरी, ह्याचे कुठले? पाकिस्तानची. हां, पाकिस्तानच्या संस्थेचं नाव काय आहे? चला सांगा. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचं नाव. हुशार झालेत पोरं, हुशारच झाले पाहिजेत पोरं, त्याच्याशिवाय आपला रिझल्ट येणार नाही. चला, कोणता रे वागावनो? हां, बरोबर आहे. चला, काय उत्तर याचं? ISI. पाकिस्तानची कोणती आहे रे वागावनो? ISI कुठली आहे? पाकिस्तानची आहे. बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. चलो पुढल्या प्रश्नाकडे जायचे. तुम्ही जेवढं फास्ट रिॲक्ट करचाल तेवढं फास्ट प्रश्न जास्त होतील आपले. चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे? पर्याय क्रमांक 1 आदिती मिश्रा, पर्याय क्रमांक 2 सोनाली मिश्रा, पर्याय क्रमांक 3 रश्मी शुक्ला, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला रेल्वे सुरक्षा बलालाच म्हणतात
रेल्वे सिक्युरिटी फोर्स RSF असंही म्हणलं तरी काही चुकीचं नाही. चला बरोबर आहे, ISI म्हणलेले सगळे बरोबर आहेत. चला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जे कुठले रेल्वेचे पेपर द्यायला जाणार आहेत त्या सगळ्यांच्या डोक्यात असलं पाहिजे. पोरं खरंच हुशार झालेत बरं, खरंच हुशार झालं. एक स्टाईल तर काय आपल्या घराची शेजारी असल्यासारखं सोनू म्हणलेला आहे. हा काय एक स्टाईल. हां चला, फर्स्ट वुमेन अगदी बरोबर आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सोनाली मिश्रा. नीट लक्षात ठेवा, खूप गरजेचंही माहीत असणं. रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालक, रेल्वे सुरक्षा बलाच्या काय झाल्यात महासंचालक. आता याच्यासोबत एक लक्षात ठेवायचं आहे, रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालकपदी विराजमान होणारी पहिली महिला ठरल्यात. त्या कितव्या महिला ठरल्यात? पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, हे मात्र विसरू नका. तर ओके, पहिल्या महिला कधीपर्यंत कार्य करणार आहेत त्यांनी या पदावर? तर ऑक्टोबर 2026 पर्यंत करणार आहेत. कधीपर्यंत करणार आहेत? ऑक्टोबर 2026. त्यामुळं लक्षात असू देत. ठीक, चला ठीक. तर उत्तर काय असेल याचं? पर्याय क्रमांक 2. चला पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. पहिली वसुंधरा परिषद कुठे भरली? पर्याय क्रमांक 1 साओ पावलो, पर्याय क्रमांक 2 ब्राझिलिया, पर्याय क्रमांक 3 रिओ द जेनेरिओ आणि पर्याय क्रमांक 4 मेनोस. पाटीलजी मला त्यांचं केडर आठवत नाही आता, पण तुम्हाला परत सांगतो मी उद्याच्या लेक्चरला, मला आठवून करा. चला पुढला प्रश्न काय आपला वागावनो? पहिली वसुंधरा परिषद चला कधी पार पडली होती रे वागावनो? 1992 साली पार पडली होती. बरोबर आहे. ठीक, याच वसुंधरा परिषदेला आणखीन नावं आहेत. पृथ्वी संमेलन, यालाच म्हणतात अर्थ समिट. ओके, यालाच काय म्हणतात? अर्थ समिट. आणखीन एक नाव आहे, त्या शहराच्या नावावरून पडले. 3 फिक्स. बरं करतो 3 फिक्स, आता काही अडचण नाही. यालाच म्हणतात रिओ परिषद. कोणती परिषद म्हणतात? रिओ परिषद. आणि यालाच म्हणतात वसुंधरा परिषद. यालाच काय म्हणतात? वसुंधरा परिषद. मग आता रिओ परिषद म्हणते म्हणजे ही परिषद कुठे पार पडली? रिओ द जेनेरिओ. कधी पार पडली होती? जून 1992 मध्ये पार पडली होती. कधी पार पडली होती? जून 1992 मध्ये पार पडलेली होती. चलो बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, आता पर्यावरण विषयक पहिली परिषद जर कधी पार पडली होती असा प्रश्न असेल तर पर्यावरण विषयक पार पडलेली पहिली परिषद जर कधीची असेल, पहिली परिषद म्हणतोय वागावनो. ठीक, पहिली परिषद तर ती आहे 1972ची स्टॉकहोम परिषद. कोणती आहे? पहिली जी परिषद आहे ती पार पडलेली पर्यावरण विषयक कोणती आहे? स्टॉकहोम परिषद 1972ची आहे. आता नीट लक्षात ठेवा, या 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये 5 जून 1972ला 5 जून 1972ला जागतिक स्तरावर पर्यावरणाचं काम करणारी जी संघटना आहे का, UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम, या संस्थेची स्थापना झाली. म्हणून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. कोणता दिन म्हणून साजरा करतात? जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. ही सगळी माहिती म्हणतोय मी विचारलेली आहे, लिहून ठेवायचं आहे. कुठे आहे हो सर ते शहर? नामदेवा जायचं आहे का रे तुला वागा? पण तरी मी तुला सांगतो एकदा, ते ब्राझीलमध्ये आहे. कुठे आहे? रिओ तर ब्राझीलमध्ये आहे. आणि स्टॉकहोम जर विचारत असतील तर स्टॉकहोम स्वीडनमध्ये आहे. स्टॉकहोम कुठं आहे? स्वीडनमध्ये. जिथं गरज आहे त्या प्रत्येक पर्यायाचं मी विश्लेषण देत आहे, त्यामुळं काळजी करू नका. तर एक्झाम ओरिएंटेड म्हणजे एक्झाम ओरिएंटेडच डाटा देणार, कळालं? उगाच जास्त फापट पसारा आपण करणार नाही. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 रिओ द जेनेरिओ. चला पुढला प्रश्न आहे, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? चला लवकर सांगा. खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे बघा वागवनो. गुड इव्हनिंग. चला लवकर सांगा.
चलो, बरेच विद्यार्थी म्हणतायत 2 फिक्स करा. हां, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2च जिनिवाचा आहे. कोणता आहे? जिनिवाचा आहे. आता मला सांगा की या रेड क्रॉस संस्थेचं मुख्यालय असलेले जिनिवा, हे जिनिवा आणखीन जिनिवामध्ये कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय आहेत सांगा. बऱ्याच वेळा विचारलेला आहे. जे आणखीन अन्य आंतरराष्ट्रीय संस्था म्हणतोय ते त्या संस्थेचे नाव सांगा. जिनिवाला आणखीन कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं आहे? यस, युनोचं तिथं नाही आहे. लक्षात ठेवा, युनोचं न्यूयॉर्कला आहे. बऱ्याच वेळा विचारले आहेत बरं, या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय युनोचं कुठं आहे रे वागावनो? न्यूयॉर्कला आहे. ठीक, चला, जिनिवामध्ये माहिती आहे का तुम्हाला WTOचं कुठं आहे? बघा आठवण करून, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. हा बरोबर आहे बघा, राईट. WHO आणि WTO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, बरोबर आहे. हे 2 तर सातत्याने विचारलेले आहेत. पाठच पाहिजे. तुम्ही कसले हुशार झालात रे, दमच खात नाहीत की. आवडलं बाबा आपल्याला तुमचं, काहीच विषय नाही. मग आता मला सांगा, रेड क्रॉस जे आहे, रेड क्रॉस, या रेड क्रॉसच्या स्थापनेचं वर्ष सांगा. चला, तोपर्यंत मी WHOचं सांगतो थोडंसं. 7 एप्रिल 1948ला स्थापना या संघटनेची, मुख्यालय जिनिवाला आहे. म्हणून 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. कोणता? जागतिक आरोग्य दिन. आरोग्य भरतीच्या बॅचला जे विद्यार्थी आरोग्य सेवकाचा फॉर्म भरणार आहेत त्यानं कायम लक्षात ठेवायचं. कळतंय का? हां, बरोबर आहे. 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला होता रेड क्रॉसला. अगदी बरोबर आहे. नोबेल पुरस्कार मॅक्झिमम टाइम मिळवणारी संस्था रेड क्रॉस आहे. 3 वेळा रेड क्रॉसला शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला होता. कोणता? पीस, शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला होता. वर्ष आहे 1917, वर्ष आहे 1944, वर्ष आहे 1963. या 3 वर्षामध्ये 3 वेळा रेड क्रॉसला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, काय नाही नागेशजी, कुणामुळे का हुशार होणार, पण तुम्ही हुशार झालात ही आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक, हां, सगळेच फिक्स होणार यावेळेस. सगळ्याच्या अंगावर वर्दीचं आहे. राजमुद्राच्या समोर हलगी वगैरे नाही, मोठा डीजेच लावायचं, दणक्या. उगं बगल तिकडं पब्लिक दिसली पाहिजे नाचणारी. कळलं का? ठीक, मग ह्याचं उत्तर काय? जिनिवा. ह्याच्यामध्ये 10 प्रश्न होतात. WTOचा होतो, WHOचा होतो, याची पुढली माहिती होते. रेड क्रॉसचं नोबेल पुरस्काराच्या बाबतीत होतं, युनोचं होतं. मग हे वियन्ना, लंडन, लेम्पास लियानो यांची माहिती देऊन काय करायची? पोलीस भरतीला जर लेम्पास लियानो, तुम्ही आतापर्यंत जर पेपर पाहिला असाल तर कधी ऐकलात का लेम्पास लियानो काय आहे? तुम्हाला ही माहीत बी नसेल की काय आहे. मलाही माहीत नाही खरं सांगायला काय, कारण काही शहराचं नाव आहे का माणसाचं नाव आहे कसं सांगणार आहोत? आपल्याकडे नुसत्या वाड्या. आपल्याला काय माहिती आहे? वाड्या माहिती आहे. ठीक, मग जी माहिती गरजेची नाही त्यांचा काही विषय नाही आहे. चला, पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. युनोच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यामध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश नाही? आत्ता आली बघा युनो, जी आत्ता लास्ट टाइम चर्चा केली ती. युनोची तारीख लक्षात ठेवा रे, स्थापनेची 24 ऑक्टोबर 1945 आहे. आणि म्हणून 24 ऑक्टोबर हा दिवस युनो दिन म्हणून साजरा करतात. कोणता दिन म्हणून साजरा करतात? युनो दिन म्हणून साजरा करतात. या चहा प्यायला काही अडचण नाही. राजमुद्रा बोलती सबको बोलती, विषयच नाही. डीजे आपल्या गावावरून घेऊन यायचा का? गावावरून घेऊन येऊ नको वादा, तू फक्त वर्दी घेऊन ये. डीजेची सोय इथं केली जाईल. गुलाल डीजे तू काहीच आणायचं नाही, सगळी सोय इथं आहे. ठीक, चला. हां, सांगा कोणता नाहीये? बरं, ज्यांना माहिती आहे त्याने सांगा. 5 देश आहेत बघा. एक आहे अमेरिका, हे लिहून ठेवा, काय एम लक्षात राहिलं पाहिजे. दुसरा आहे ब्रिटन, तिसरा आहे चीन, एक आपला दोस्त आहे रशिया, आणि एक आहे फ्रान्स. किती झाले रे वागावनो? 5. ह्याच्यामध्ये काहीच लक्षात ठेवायची गरज नाही बरं. तो काय ABC, अमेरिका, ब्रिटन, चीन, ABC, रशिया आणि फ्रान्स. रशिया आपला मित्र आहे, फ्रान्सला लक्षात ठेवा. कारण का बरं? फ्रान्सकडून आपण काय घेतले होते माहिती आहे का? काय घेतले होते? आत्ता गेले होते पाकिस्तानला, जाऊन आलेत परत. काय नाव आहे त्याचं? कोणते विमान घेतले होते? लढाऊ विमान सांगा. आता 2 महिन्यांनी जाऊन पाकिस्तानला उत्तर देऊन आले ऑपरेशन सिंदूरमध्ये. राफेल आठवते का? म्हणून ही बी दोस्तच आहे आणि ही बी आपला कोण आहे? दोस्त आहे. मग आता हे 5 लक्षात राहतील का? राहतात.
मग आता फ्रान्स दिसतोय, रशिया दिसतोय, चीन दिसतोय, नाही कोण? जपान नाही. कोण नाही? जपान. भारत स्थायी मेंबर नाही, बरं लक्षात ठेवा. ओके, चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. चला, 25 जानेवारी, 12 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 26 जानेवारी. राफेल, रशियाकडून S-400 घेतलं होतं आणि फ्रान्सकडून काय घेतलं होतं? राफेल घेतलं होतं. राईट कार्यक्रम केला होता. आठवतंय का नाही? आठवत असेल. बऱ्याच लोकांची तरी इच्छा होती की युद्ध झालंच पाहिजे. तुम्हाला ते सायरनचं सांगितले, मॅसेज दिले, सायरन तर काय वाजवायला नाहीत. केले काय? दिवाळी साजरा केले. तुम्हाला म्हणले सायरन वाजवणार आहोत, सगळे सतर्क राहा. कशाचं सायरन, कशाचं काय? चलो बरं, बरेच विद्यार्थी माहिती देत आहेत चांगली. ज्या दिवशी 25 जानेवारी 1950ला भारतामध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. कुणाची? राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. इथं दोन गोष्टी सांगतो, एक पॉलिटीची सांगतो, एक करंटची सांगतो. राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 नुसार केली जाते. किती नुसार केली जाते? 324 नुसार केली जाते. आणि सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. चला, ह्या दोन्ही घटकाला लिहून ठेवा. एक पॉलिटीमधनं महत्त्वाचं आहे आणि एक करंटमधनं महत्त्वाचं आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे ज्ञानेश कुमार. निवडणूक आयोगाची स्थापना कलम कितीनुसार आहे रे वागवणू? 324 नुसार आहे. मग 25 जानेवारीला स्थापन झाला होता, म्हणून 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मग आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य मतदार दिन साजरा केला जातो. ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य मतदार दिन, त्याने कमेंटमध्ये लवकर लवकर मेन्शन करावं. त्याच्या खाली मी पुढल्या गोष्टीबद्दल माहिती सांगतो. बरोबर आहे, कानानं जे सांगितलं आहे. 12 जानेवारी हा दिवस कोणता आहे? तर 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन आहे. याशिवाय 12 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन सुद्धा आहे. परीक्षेला विचारले रे, लिहून ठेवा. ठीक. याशिवाय 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे. कोणता दिन आहे? संविधान दिन आहे. आणि 26 जानेवारी तर तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे. ही माहीत नसणार असं कसं होईल? प्रजासत्ताक दिन आहे. त्याबद्दल नाही सांगितलं तरी तुम्हाला माहीतच आहे. ठीक. बरं, 12 जानेवारी लिहून ठेवा. तिकडला डाटा लिहून ठेवा. 5 जुलै महाराष्ट्राचा, बघा बरं एकदा कन्फर्म करा. हां, ज्ञानेश कुमार आहेत. 25वे राजीव कुमार होते. बरोबर आहे. दिनेश वाघमारे. चला, 5 जुलै बरोबर आहे का रे? 5 जुलै. महाराष्ट्र राज्याचा मतदार दिन. चलो, तुम्ही सांगतायत म्हणजे बरोबरच असणार की? बरोबरच असणार, विषयच नाही. माझी जाऊ यांची जयंती पण आहे. चला, 3 जानेवारीला बालिका दिन सावित्रीबाई फुले यांचा जन्म. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 8. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश, पर्याय क्रमांक 2 स्पीकर, पर्याय क्रमांक 3 राज्यपाल, पर्याय क्रमांक 4 मुख्यमंत्री. चलो, 6 जानेवारी पत्रकार दिन. बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकरचा जन्मदिवस आहे तो, 6 जानेवारी. चलो, छान माहिती टाकत आहात. 100ला जाईल वाटला तर आज मला 3रा दिवस होता, पण तुम्ही काय 100ला घेऊन जात ना. सेंचुरी मारा वाटला तर शुक्रवारच्या दिवशी. हे लेक्चर झाल्यास मला एक फक्त आठवण करून द्या. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये जे देचाल त्याच्यानुसार उद्याचं लेक्चर होणार आहे आपलं. ठीक. पण आठवण करून द्या. मी ज्यावेळेस संपलंय म्हणलं का मास्तर काय तर सांगणार होतो, एवढंच म्हणा. चला, बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. विधानसभेचा अध्यक्ष आपला निर्णायक मत देत असतो. कोण देत असतं? विधानसभेचा अध्यक्ष. मग आता विधानसभेमध्ये पार पडत असलेलं जे काम आहे, कोणतंही काम असू द्या, त्या कामामध्ये जर समान मतं पडली तर त्यावेळेस निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेच्या अध्यक्षाला आहे. जसं राज्याच्या बाबतीत विधानसभेच्या अध्यक्षाला आहे, तसं लोकसभेच्या बाबतीत कुणाला असेल ते वागावून निर्णायक मत देण्याचा अधिकार सभापतीला असेल. बरोबर आहे का नाही? 100%. तसंच म्हणतोय मी, जर विधान परिषद असेल, कोण असेल? विधान परिषद.
तर विधान परिषदेमध्ये निर्णायक मत कोण देतं? अध्यक्ष देतं. आणि राज्यसभेमध्ये सुद्धा कोण देईल? अध्यक्ष देईल. समजते? मग हे निर्णायक मत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्याचं निर्णायक मत काही नसते, हा वास्तव प्रमुख असतो. राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख आहे घटनेनुसार, पण हा केवळ घटनात्मक प्रमुख आहे, नामधारी आहे फक्त. कसा आहे? घटनात्मक. हा कसा आहे? वास्तव प्रमुख आहे. मुख्य न्यायाधीशाचं इकडं काय काम आहे? मुख्य न्यायाधीशाचं इकडं काहीच काम नाही, ते उच्च न्यायालयामध्ये असते. ठीक, चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते, म्हणजे व्हॅलिड राहते? पर्याय क्रमांक 1, मंत्रीपद मिळवता येत नाही. पर्याय क्रमांक 2, 6 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत, 12 महिन्यापर्यंत. चला, किशोरनं मस्त माहिती टाकलंय. विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राचे राहुल नार्वेकर आहेत. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत. विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे, उपाध्यक्ष नीलम गोरे, विरोधी पक्ष अंबादास दानवे. हां, नामधारी प्रमुख असतो. चला चला, छान माहिती देत आहात. मग एक लक्षात ठेवा रे वागवणं, आता या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्येच आहे. समजा एखाद्याला केंद्राचा मंत्री व्हायचा असेल किंवा पंतप्रधान व्हायचा असेल किंवा एखाद्या राज्याचा मंत्री व्हायचा असेल किंवा मुख्यमंत्री व्हायचा असेल, तर त्याने अगोदर आमदार किंवा खासदार असावंच लागतं, याची गरज नाही. म्हणजे विधिमंडळाचा सदस्य नसला तरीही चालतो आणि संसदेचा सदस्य नसला तरीही चालतो. कुठलाही सदस्य नसला, संसदेचा सदस्य नसताना सुद्धा देशाचा पंतप्रधान होता येतं का? होता येतं. केंद्राचा मंत्री होता येतो का? होता येतो. तसंच राज्याचा मंत्री होता येतो का? होता येतं. राज्याचा मुख्यमंत्री होता येतं का? होता येतं. आमदार नसला तरी होता येतं का? होता येतं. पण झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याला सदस्यत्व स्वीकारावं लागतं. 6 महिन्याच्या आत त्याला सदस्यत्व काय करावं लागतं? स्वीकारावे लागते. जर त्याने तसं सदस्यत्व नाही स्वीकारलं, मेंबरशिप जर त्याने नाही स्वीकारली, तर त्याचं मंत्रिपद आपोआप काय होतं? लॅप्स होतं, म्हणजे गायब होतं. जर एखादा व्यक्ती सदस्य नसताना जर मंत्री झाला तर मग किती महिन्यापर्यंत राहू शकतो रे वागावणे? 6 महिन्यापर्यंत राहू शकतो. हां, पश्चिम बंगालच्या ममता दिदी होत्या CM झाले तेव्हा. आपले इवन उद्धवजी ठाकरे सुद्धा होते, परत विधान परिषदेचे सदस्य झाले. कधी? ज्या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली का त्या दिवशी ते सदस्य नव्हते, माहीत असावं. हां, राईट शुभमजी, तेच सांगत होतो मी पण. हां, राईट. ओके, 6 महिन्याच्या आत. चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/12, 1/6, 1/3 आणि 2/3. चला सांगा. चला, किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून येतात? आता बघा रे, ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्या राज्यामधल्या एकूण विधान परिषदेच्या सदस्य संख्येपैकी, एकूण सदस्य संख्येपैकी म्हणतोय. आता विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते रे? कमीत कमी आणि जास्तीत जास्त सांगा बरं. चला लवकर मेन्शन करा, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हां, तुम्ही काय म्हणतात? 1/12 म्हणतात. ठीक आहे, आता मला सांगा, घटनात्मक दृष्ट्या विधान परिषदेची किमान सदस्य संख्या किती असते? किमान सदस्य संख्या असते 40. किती असते रे वागावनो? 40. खूप वेळा विचारलंय बरं हा प्रश्न, लक्षात ठेवा. आणि मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते? ज्या राज्यात विधान परिषद निर्माण केली जात आहे का त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा जास्त नसते. विधानसभेच्या ज्या राज्यात विधान परिषद निर्माण केली जात आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3पेक्षा कशी असू शकत नाही? जास्त असू शकत नाही. मग ही आहे विधान परिषदेची सदस्य संख्या. मग आता मला सांगा बरं, विधानसभेची सदस्य संख्या किमान किती असते आणि जास्तीत जास्त किती असते? चला लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. विधानसभेची मिनिमम संख्या असू शकते 60 आणि मॅक्झिमम संख्या असू शकते 500. लक्षातच ठेवायचं आहे, मिनिमम किती असू शकते? 60 आणि मॅक्झिमम किती असू शकते? 500. मग आता हे जे विधान परिषदेचे एकूण सदस्य आहेत का, या एकूण सदस्यापैकी 5/6 सदस्य हे निवडून येतात. 5/6 सदस्य निवडून येतात आणि 1/6 सदस्य राज्यपालाकडून नॉमिनेट केले जातात. राज्यपालाकडून काय केले जातात? नॉमिनेट, म्हणजे नामनिर्देशित करतात राज्यपाल. किती सदस्यांना रे वागावनो? 1/6 सदस्यांना राज्यपाल काय करत असतात? नॉमिनेट करत असतात. आणि 5/6 काय होत असतात? इलेक्टेड होत असतात. मग आता प्रश्न आपला काय माहिती आहे का? शिक्षक मतदारसंघातून निवडले जाणारे म्हणजे इलेक्टेड
होणार आहे. आता हे जे 5/6 सदस्य आहेत का, त्यापैकी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काय दिले रेच वागावनो. चलो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान माहिती दिली आहे. गुरुजी फक्त शिक्षक असेल तर 1/3 असेल ना. ठीक, बरं आता आपण बघणारच आहोत ना, काय टेन्शन घ्यायला लागलात तुम्ही. चला सांगा, राज्यपाल 1/6 आहे, राज्यपाल 1/6 आहे. मी जरा आधी बघतो तुम्ही काय काय दिलात. हां चला, छान माहिती दिलीत, काही अडचण नाही आहे. आता बघा, 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने निवडून दिले जातात. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने निवडून दिले जातात. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्याकडून निवडले जातात. कुणाच्या? विधानसभेच्या सदस्यांकडून. किती निवडले जातात? 1/3 निवडले जातात. याशिवाय 1/12 शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. कुठल्या? शिक्षक मतदारसंघातनं. आणि 1/12 पदवीधर मतदारसंघातनं. शिक्षक आणि पदवीधरमधनं किती आहेत? 1/12 आणि 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा आणि 1/6 राज्यपाल नॉमिनेट करतात. राज्यपाल काय करतात? नॉमिनेट करतात. हा बॉक्स विसरूच नका, बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेला आहे. चला, राष्ट्रपती 1/12 करत नाहीत, 12 करत असतात. डायरेक्ट 12 सदस्य राज्यसभेवर जे राष्ट्रपती करतात का, ते 1/12 नाही, 12 आहेत. चलो, आता मग याचं उत्तर काय रे वागावनो. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रीट उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, 1/12. काय याचं उत्तर? 1/12 राहील. लक्षात हे सगळं ठेवलंच पाहिजे. राहील का? काय प्रश्न आहे का? चला, पुढला प्रश्न आहे, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 राज्यपाल, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. सचिनजी नमस्ते. चला, कोण करते शिफारस सांगा. आणि आणीबाणीच्या बाबतीत तुम्हाला माहित असलेले आर्टिकल लवकर लवकर सांगा. सदस्य कार्यकाळ 6 वर्ष विधान परिषदेचा. बरोबर आहे. चला सांगा वागावनो. नामदेवा सांग रे, आर्टिकल सांग. चलो लवकर लवकर बोला. हां, 352, 356, 360. चला, ह्याच्यातली एकच उचल तुम्ही. काय म्हटलंय? राज्य आणीबाणी. यालाच दुसरा शब्द आहे घटनात्मक आणीबाणी. ठीक, यालाच राज्य आणीबाणीला दुसरा शब्द कुठला आहे? घटनात्मक आणीबाणी. आणि यालाच दुसरा शब्द आहे राष्ट्रपती राजवट. ठीक, हे तिन्ही शब्द एकाचेच आहेत बरं, गोंधळून जाऊ नका. राष्ट्रपती राजवट, घटनात्मक आणीबाणी, राज्य आणीबाणी, हे सगळे शब्द कोणाचे आहेत? एकाचेच आहेत. चला, हां, आर्थिक आणीबाणी एकदा बी लागू झालेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू झालेली आहे. आत्ताची राष्ट्रीय आणीबाणी 50 वर्ष 2025 मध्ये पूर्ण झालेत. लक्षात ठेवा, 352 नुसार लागू केली जाते. आता नीट आहे का मी काय सांगलेलो आहे? घटनात्मक किंवा राष्ट्रपती राजवट हे दोन्हीपैकी एक आर्टिकलनुसार लागू केली जाते. एक आहे 356, लाईव्ह कमेंटमध्ये कुणी टाकेल असं मला वाटलं होतं, पण कुणीही टाकलं नाही. आणि दुसरी आहे 365. एक आर्टिकल आहे 356, त्याच्यानुसार राष्ट्रपती राजवटच आहे. आणि 365 नुसार सुद्धा कोण आहे? राष्ट्रपती राजवटच आहे. चलो, मग आता नीट आहे का दोन्हीत काय फरक आहे? दोन्हीनुसार सुद्धा राष्ट्रपती राजवटच लागू केली जाते. पण 356 नुसार काय कधी लागू करतात? ज्यावेळेस घटनेनुसार सरकार चालवणं शक्य नाही. कुणानुसार? घटनेनुसार काय चालवणं शक्य नाही? सरकार चालवणं शक्य नाही. त्यावेळेस ही 356ची आणीबाणी असते. आणि सरकार घटनेनुसार चालले, पण केंद्र सरकार जे आदेश देत आहे ते केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन राज्य सरकार जेव्हा करत नाही, केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन कोण करत नाही? स्टेट गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकार करत नाही. त्यावेळेस सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करतात, पण कलम कितीनुसार? 365 नुसार करतात. हा फरक लक्षात ठेवा बरं, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ठीक, हा फरक मात्र लक्षात ठेवा, लक्षात राहील. मग आता नीट आहे का? या दोन्ही संदर्भाने राष्ट्रपती राजवट राज्यात लागू होते, पण ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतीला कोण करतं? राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपाल करतात. मग आता एक लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय आणीबाणी असू, राष्ट्रपती राजवट असू किंवा आर्थिक आणीबाणी असू, लागू करण्याचा अधिकार किंवा म्हणजेच घोषणा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे. आणि त्यातला समाप्ती करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीलाच आहे. भारताचे राष्ट्रपती 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतात. 356 आणि 365 नुसार
राष्ट्रपती राजवटीची घोषणा करतात आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणीची घोषणा करतात. ओके, हे एवढे आर्टिकल मात्र लक्षात असू देत. राहील लक्षात? चलो, आवाज घुमायला लागलाय, 1 मिनिट चेक करतो. घुमत नाही ना, मला तर क्लिअर येतोय. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? पर्याय क्रमांक 1 शारदा मुखर्जी, पर्याय क्रमांक 2 शीला कौल, पर्याय क्रमांक 3 प्रतिभा पाटील, पर्याय क्रमांक 4 विजयालक्ष्मी पंडित. चला सोपा प्रश्न आहे, मी पाणी पितो तोपर्यंत तुम्ही लवकर कमेंट करा. आणि आता या विद्यार्थ्याने ज्याने उत्तर देत आहेत त्यांनी सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तेही सांगावं, कितव्या क्रमांकाचे आहेत तेही सांगावं. CP राधाकृष्णन बरोबर आहे. कितव्या क्रमांकाचे सांगा रे वागानो? CP राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. चला महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल असणारी व्यक्ती सांगा. सर्वाधिक काळ राज्यपाल असणारी व्यक्ती सांगा. चला जवळपास 9 वर्षापेक्षा सुद्धा जास्तीचा काळ ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आता तुम्ही जे उत्तर दिलेत का ते अगदी बरोबर आहे. हां, पंडित नेहरू यांची बहीण आहे, बरोबर आहे. नाव मस्त आहे राधाकृष्णन. आता कसं करावं शिव? नाव बदलून यावं का आहे तेच गोड वाटलेलं आहे? ठीक, याचं उत्तर तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे. विजयालक्ष्मी पंडित, विषयच नाही, एकमेव महिला आहे. आता मला याच्यासोबत हां राईट पाटीलजी बरोबर आहे. PC अलेक्झांडर कोण आहेत? PC अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ काय राहिलेले आहेत? राज्यपाल राहिलेले आहेत. विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या 6व्या राज्यपाल होत्या. कितव्या राज्यपाल होत्या? 6व्या. CP राधाकृष्णन सांगितलं नाहीत बघा तुम्ही. CP राधाकृष्णन कितव्या आहेत सांगा. तोपर्यंत आणखीन कुठला प्रश्न तयार होतो का महाराष्ट्राच्या राज्यपालासंदर्भात? बरं ठीक आहे. आता तुम्हाला मी 2 प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. भारताची पहिली महिला राज्यपाल आणि भारताची पहिली महिला मुख्यमंत्री, या 2च गोष्टी सांगा मला. चला, भारताची पहिली महिला राज्यपाल आणि भारताची पहिली महिला मुख्यमंत्री. हां चला सांगा लवकर. पहिली राज्यपाल श्रीप्रकाश होते महाराष्ट्राचे, हे बरोबर आहे. महाराष्ट्राचे पहिले श्रीप्रकाश होते. पण आता प्रश्न असा आहे, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण आहेत? सरोजिनी नायडू की सुचिता कृपलानी? सांगा लवकर. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल. ठीक, चला बरोबर उत्तर द्यायला लागलात तुम्ही वागावनो. आता राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. आणि मुख्यमंत्री कोण होत्या पहिल्या? सुचिता कृपलानी. बरोबर आहे का नाही रे वागावनो? हां बरोबर आहे. मग आता नीट आहे का माझं? काय हे दोन्हीही ज्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या दोघींचाही राज्य एकच आहे. कोणतं? उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल झालत्या आणि ह्याने उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. हे मात्र लक्षात असू द्या. मग आता तुम्हाला एक होमवर्कसाठी एक प्रश्न देतो. तेवढा प्रश्न फक्त त्याचं उत्तर उद्या आल्या पहिल्यांदा राम राम नमस्कार करण्याच्या ऐवजी वाक्य टाईपच करून ठेवायचं आणि लाईव्ह सेशन चालू झाल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा द्यायचं. लक्षात राहील. प्रश्न माझा काय आहे नीट आहे का? प्रश्न माझा काय आहे तो नीट आहे का? चला प्रश्न काय आहे तो नीट आहे का? प्रश्न माझा असा आहे, सद्यस्थितीला भारतामध्ये एकूण 31 विधानसभा आहेत. किती विधानसभा आहेत? एकूण 31 विधानसभा. 28 घटक राज्याच्या 28 आणि 3 केंद्रशासित प्रदेशाला आहेत. जम्मू काश्मीर, पॉंडिचेरी आणि दिल्ली. अशा किती झाल्या? 3. म्हणजे एकूण किती विधानसभा झाल्या? 31. या 31 विधानसभेपैकी किती विधानसभेला म्हणजेच राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या
मुख्यमंत्री महिला आहेत हे मला तुम्ही उद्या सांगायचं आहे. सध्या भारतात कार्यरत असलेल्या महिला मुख्यमंत्री किती आहेत ते सांगायचं आहे. आता तुम्हाला 1-2 नाव आठवतील, त्यातलं एक नाव आठवेल आत्ताच्या दिल्लीच्या झालेल्या एक गुप्ता, त्या एक आठवतील, आणि जास्तीत जास्त दिल्ली कुठल्या, पश्चिम बंगालच्या. पण उद्या येताना मला याचं उत्तर व्यवस्थित आणायचं आहे. सगळ्या विधानसभेचे बघायचं, राज्य बघायचं. कधी कधी कन्फ्यूज होतं. राजस्थानला मागं वसुंधरा राजे पण होत्या, म्हणजे आनंदीबेन पटेल पण होत्या. तर असले झालेल्या किती नाही, आत्ता सध्या असणाऱ्या किती आहेत ते आणायचं आहे. ठीक, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 13. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कुणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते? प्रभारी राज्यपाल म्हणून पर्याय क्रमांक 1 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पर्याय क्रमांक 2 शेजारच्या राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3 मुख्य सचिव राज्याचे, आणि 4 नंबर राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केली जाणारी व्यक्ती. चला लवकर सांगा. हां, रेखा गुप्ता दिल्ली, ममता दीदी. हां, 2 फिक्स. बर, चला याचं उत्तर द्या. चला लवकर सांगा. राज्यपालाला राज्यपाल पदाची शपथ कोण देते? राज्यपालाला राज्यपाल पदाची शपथ कोण देते? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती. आणि मुख्य न्यायमूर्तीला शपथ कोण देते? राज्यपाल देते. राष्ट्रपतीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास प्रभारी राष्ट्रपती कोण असतो? भारताचा उपराष्ट्रपती. बरं, पाटील साहेब काय म्हणता हो? सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत का दिदी? ठीक ठीक. आता नीट आहे का? सगळ्यांनी उत्तराचं प्रश्नाचं उत्तर तर बरोबर दिलेलं आहे, विषयच नाही, तुम्ही हुशार झालातच. त्याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश हा प्रभारी राज्यपाल म्हणून कार्य करतो. कसला राज्यपाल म्हणून कार्य करतो? प्रभारी राज्यपाल. आता इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, राज्यपालाला पंतप्रधान पदाची शपथ कोण देतं? मुख्य न्यायाधीश देतं. आणि मुख्य न्यायाधीशाला पंतप्रधान पदाची शपथ कोण देतं? राज्यपाल देतं. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा सरळ सेवेला विचारलेलं आहे. श्रीमंत चंद्रबाबू नायडूचा ताफा आलता महाराष्ट्रात, माहिती आहे का? चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. हां बरं, चला राज्यपाल पद आर्टिकल कितीनुसार आहे रे वागवणं? आणि राज्यपालाचं पद आम्ही कुणाकडून घेतलेलं आहे ते सांगा. 2 प्रश्न इथे विचारले आहेत बऱ्याच वेळा. राज्यपाल पदाची तरतूद कलमेत कोणत्या कलमेत आहे? हां चला, शुभ न टाकला. 153 राज्यपाल असेल, 213 राज्यपाल वट हुकूम करतात, अगदी बरोबर आहे. राज्यपाल शपथ 159, अगदी बरोबर आहे, काही अडचण नाही. प्रतीक्षा थोरे, सुषमा स्वराज दिल्ली, जयललिता तामिळनाडूमध्ये, मेधा पाटकर कार्यकारी भूमिका, शीला दीक्षित दिल्ली, उमा भारती. जरा मागे पुढे झाले प्रतीक्षा मॅडम, थोडंसं व्यवस्थित करून पाठवा. कॅनडाकडून घेतले आपण राज्यपाल पद, असं का करला रे एड्यावनं? हुशार म्हणलं तर आता तुम्ही लेच चुकल्याने करलात की. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत आपण कॅनडाकडनं घेतले. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत कुणाकडून घेतली आपण? कॅनडाकडनं. मी तुम्हाला काय विचारलं आहे? हां रमेश पाटील, अगदी बरोबर. 1935च्या कायद्यामधून पद घेतले आपण. कशामधून घेतलं? 1935च्या कायद्यामधनं. आणि जसा राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक कुठे करतो? राज्यात. ही जी नेमणूक करण्याची पद्धत आहे ती कॅनडाकडनं घेतली आहे. लक्षात राहील आता. चला पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. ठीक, प्रश्न क्रमांक 14. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? प्रश्न सोपाच आहे. आता ऑलरेडी याचं उत्तर तुम्हाला सांगितलंय. चला, मुख्यमंत्र्याला कोण देत असतं रे वागवणं? राज्यपाल देत असतो. राष्ट्रपतीला कोण देत असतं सांगा बरं? सरन्यायाधीश देत असतात. राष्ट्रपतीला कोण देत असतं? सरन्यायाधीश देत असतात. पंतप्रधानाला कोण देत असतं? राष्ट्रपती देत असतो. पंतप्रधानाला कोण देत असतो? राष्ट्रपती देत असतो. चला मग आपल्याला प्रश्न काय विचारले आहे? राज्यपालांना, तर आताच सांगितलं होतं मुख्य न्यायाधीश कुणाला शपथ देतात? राज्यपालांना शपथ देतात. याचं उत्तर काय आलं पाहिजे वागवणं? पर्याय क्रमांक 1. आता बघा थोडंसं मी खाली आणखीन तुम्हाला सांगतो, माहिती जरा असावी जास्तीची, काही अडचण नाही. आता मुख्यमंत्र्याला शपथ राज्यपाल, पंतप्रधानाला शपथ राष्ट्रपती, राष्ट्रपतीला शपथ सरन्यायाधीश. ठीक, मग आता राष्ट्रपतीला शपथ देणारा कोण आहे? राष्ट्रपतीला शपथ देणारा कोण आहे? सरन्यायाधीश आहे. राष्ट्रपतीला शपथ देणारा कोण आहे? सरन्यायाधीश. आता सरन्यायाधीशाला शपथ देणारे कोण आहेत? राष्ट्रपती आहेत.
मुख्यमंत्र्याला शपथ देणारा कोण आहे? राज्यपाल आहे. आणि राज्यपालाला शपथ देणारा कोण आहे? हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश आहे. राहत्या का लक्षात एवढं सगळं? ह्याच्यामध्ये 10-15 प्रश्न आरामात होतात. कुटुंबी कसेही फिरा, तुम्हाला फक्त फिरता आलं पाहिजे आणि मजा घेत फिरता आलं पाहिजे. तसं मला माहिती आहे तुम्ही मजा घेतच फिरता, विना मजेचं फिरतच नाही, पण फिरत जावा अभ्यासात बी कधी कधी. ठीक, तर याचं उत्तर आता काय असेल? पर्याय क्रमांक 1. चलो पुढल्या प्रश्नाकडे जायचंय काय? जायचंच आहे. चला पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. अतारांकित प्रश्नांची उत्तरं मागवण्यासाठी किमान किती दिवसांची नोटीस कालावधी आहे? 7 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 3 महिने. चला लवकर सांगा. तुम्हाला थोडंसं अवघड वाटणाऱ्यापैकी प्रश्न हाच आहे का म्हणतो का नाही रे वागावनो? कसा आहे सांगा बरं? सोपा आहे का अवघड आहे? चला पाटील साहेबांनी 1 म्हणले, शिव 7. चला 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 लवकर सांगा. हां, काही जण म्हणतात 15, काही जण म्हणतात 1. चला लवकर सांगा. थोडंसं लाईव्ह चॅटची स्पीड कमी झाली बघा या प्रश्नाला. जरा तुम्ही कन्फ्यूज झाले का? हा शब्द मला वापरणं योग्य वाटत नाही. आपल्या गावरान भाषेत कसं कोमात गेला हो का, हा सगळ्यात भारी शब्द आहे. म्हणजे तुम्हाला लगेच कळते मास्तरला काय म्हणायचं आहे. चलो माही बरोबर आहे. हे आता सध्या बदललेले राज्यपाल. आता ऐका, भारताच्या संसदेचं कामकाज ज्याला चालतंय की पहिली बैठक जी असते ती सकाळी 11 ते 12 मध्ये असते. याला म्हणतात क्वेश्चन आवर. काय म्हणतात? क्वेश्चन आवर्स, म्हणजेच प्रश्न उत्तराचा तास म्हणतात. मराठीत काय म्हणावं याला? प्रश्न उत्तराचा तास. मग याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न विचारतात. काय विचारतात? प्रश्न विचारतात. मग प्रश्न किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात. एक प्रश्न असतो तारांकित प्रश्न, लक्षात ठेवा वागावनो, बऱ्याच वेळा विचारलंय. दुसरा आहे अतारांकित प्रश्न. दुसरा कुठला प्रकार आहे? अतारांकित प्रश्न. आणि तिसरा आहे बघा वागावनो, अल्पसूचना प्रश्न. कसला आहे तिसरा? अल्पसूचना प्रश्न. तारांकित प्रश्न जे असतात का, तारांकित प्रश्न कायम लक्षात ठेवायचं, ह्याचं उत्तर तोंडी द्यावं लागतं, लेखी द्यायची गरज नाही. याचं उत्तर लेखी देतात. अतारांकित जर असेल तर याचं उत्तर कसं देतात? लेखी देतात. मग आता जेव्हा अल्पसूचना प्रश्न असतो, अल्पसूचना प्रश्न विचारण्यासाठी सूचना किती दिवसाची द्यावी लागते? तर 10 दिवसाची द्यावी लागते. लक्षात ठेवा, आता विसरायचं नाही. किती दिवसाची? 10 दिवसाची अल्पसूचना प्रश्न विचारण्यासाठी. आणि तारांकित आणि अतारांकित यापैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा राहू द्या, यासाठी पूर्वसूचना द्यावी लागते 15 दिवसाची. किती दिवसाची? 15 दिवसाची. चलो 0 तास 12 ते 1 मध्ये असतो. 0 ते 1 बरोबर आहे. चला बरेच उत्तर विद्यार्थ्यांनी भारी दिलेत, काही अडचण नाही. तर 15 दिवस आहे. आता हे 3ही प्रकारचे प्रश्न लक्षात असले पाहिजेत. बरोबर आहे का नाही रे वागावनो? तारांकित, अतारांकित आणि अल्पसूचना. तारांकितमध्ये उत्तर तोंडी असतं, अतारांकितमध्ये लेखी असतं, अल्पसूचना. मग याच्यामध्ये 10 दिवस. ठीक, चलो पुढल्या प्रश्नाकडे जायचं. हां, पुढला प्रश्न आहे, भारतीय संसदीय शासन प्रणाली पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. जरा प्रश्न वास्ट आहे पण सोपा आहे. वाचायला वेळ लागतो पण सोडवायला खूप सोपा काम आहे. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात. तर लक्षात आत्ताच तुम्ही सांगितलात राज्यसभेची सदस्यसंख्या किती आहे? 250. यातनं 238 तिकूनच येतात, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधनं. आणि 12 तुम्ही आत्ताच म्हणलात कोण नियुक्त करतं? राष्ट्रपती. म्हणजे हे कसं आहे? बरोबर आहे. त्यानं आपल्याला काय म्हटलंय? चुकीचं ओळखा. 2 मध्ये काय म्हटलंय? लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. नाही, लोकसभेचं 5 वर्षाला विसर्जन होतं. म्हणजे विधान 2 कसं आहे रे वागावनो? चुकीचं आहे. आपलं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 2. आता खालचे दोन्ही विधानं बरोबरच आहेत. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा संसदेचे प्रथम सभागृह आहे. मग लोकसभेला प्रथम सभागृह का म्हणावं? तर हे सभागृह जनतेचं प्रतिनिधित्व करतं. कुणाचं प्रतिनिधित्व करतं? जनतेचं प्रतिनिधित्व करतं. मग घटक राज्य कुणाचं करतं मास्तर? सॉरी, राज्यसभा कुणाचं करतं? तर राज्यसभा घटक राज्याचं प्रतिनिधित्व करतं. कुणाचं प्रतिनिधित्व करतं? घटक राज्याचे प्रतिनिधित्व करतं. समजतंय? मग हे 3 वाक्य तर बरोबरच आहेत, फक्त येऊन जाऊन चुकलाय कुठला? दुसरं विधान. तर याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2. चलो, तर आजच्यासाठी आपण इथे थांबूया. सगळे विद्यार्थी डाटा मस्त लिहून घेत असतील अशी अपेक्षा करतो. माझ्या डोक्यामध्ये एक विचार असा चालू होता की उद्याच्या लाईव्ह सेशनला जेवढे तुम्हाला आर्टिकल्स विचारलेले आहेत, जेवढे आर्टिकल्स म्हणतोय
तेवढे आर्टिकल्स कंटिन्यू 1 तासामध्ये घ्यायचे आहे का कम्पॅरेटिव्हली, म्हणजे परत तुम्हाला राज्यघटना म्हटलं की तुम्हाला एकच गोष्टीचं टेन्शन येते, आर्टिकल लक्षात राहत नाहीत, आर्टिकल लक्षात राहत नाहीत. तर मग थोडंसं कम्पॅरिझनमध्ये उद्याच्या तासात पूर्ण आर्टिकल संपवावेत असं माझं एक वैयक्तिक मत होतं. पण तुम्हाला काय वाटते या लाईव्ह चॅटमध्ये कमेंट नक्की करा, म्हणजे मला उद्या काय करायचं काय घ्यायचं हे लक्षात येईल. का असंच मिक्स घ्यायचं मिक्स वेजसारखं ते सांगा. कारण माझं मत काय होतं, एक बीट तुमचा बाजूला तर निघेल. कारण तुम्हाला क्वालिटीमध्ये भीतीच कशाची वाटते, आर्टिकल लक्षात राहत नाहीत. आर्टिकल 1 पासून जर 495 कडे चाललो तर सगळेच घेणार नाही. परीक्षेला 10 वेळा 20 वेळा 30 वेळा 40 वेळा जसं विचारलं ती घेतो. मग तेच सांगलेलो प्रेमजी काय तर सांगणार होतो तीच सांगलेलो कसं करू सांगा. तुमचं मत काय? काना सांगलेलो की वागा रे, बरं केलास आठवण केलास, धन्यवाद. चलो घ्या सर. मग उद्या नोटबुक घेऊन बसायचे, ट्रिकची गरजच नाही. तुम्ही फक्त उद्या मी सांगत असताना काळजीपूर्वक ऐकायचं. उद्याच्या 1 तासात टाइमपास करायचाच नाही, कळतंय का? तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये फायदा तर 100% होणार आहे, त्याचा काहीच विषय नाही. पण कसं आहे, तुम्हाला उगं कंटिन्यू पहिल्या तासापासून शेवटच्या मिनिटापर्यंत जर आर्टिकल घेतलं तर तुम्ही कोमात जाचाल का, ही भीती माझ्या मनात होती. नोटबुक ठेवा, मी कम्पॅरिझनमध्ये मस्त सांगत जातो. तुम्ही मस्त कहाणी ऐकत असल्यासारखं ऐकत राहायचं. मस्त उगं जिथं तिथं ट्रिक बसतात आणि महत्त्वाचेच घेणार बरं. 1 झाले की 2, 2 झाले की 3, 4, 5 असला नाही प्रकार. जिथं जिथं महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं घेत चालणार. नोबिता असं पण लक्षात राहील रे बघा. श्रीदेवी दाक्षिणी माता मंदिर संस्थान लासूर. सर किती वाजता लेक्चर राहतं सर? तर उद्या आपलं 8 वाजता लेक्चर असतं सर. सर लेक्चर MPSC नुसार पण घेत जावा प्लीज. MPSC नुसार पण डाटा सांगत आहे. तुम्ही जर माझे लेक्चर करत असाल तर कळायला सर सोपं जाईल. ठीक, चला मग उद्या कसं भेटायचं वागावनो, आर्टिकलनुसार भेटायचं का? मग तुम्ही आज रात्री जरा थोडंसं का कसरत करा. काय कसरत करा सांगतो, जेवढं जमतंय तेवढं फक्त जरा वाचून या. जमलं तर लयच भारी आहे. कोमात गेलं तरी डोळ्याने बघून हो, डोळ्याने बघचाल, पण कसं असतंय जरा कानानं ऐकलं डोळ्यानं बघितलं की काळजापर्यंत उतरते आणि काळजापर्यंत उतरलं का पुन्हा विसरत नाही कधीच. म्हणून मला काय वाटतं दोन्ही बी पाहिजे. वनरक्षक इंग्लिश कधी गेली ती काय मला कळलंच नाही सर, अजिबात नाही. उद्या घ्या मग, जागे राहू आम्ही, घ्या तुम्ही कलम. घेतो काही अडचण नाही. MP नुसार चालू. मग उद्या MPSCचे बी आर्टिकल्स येणारच आहेत, त्यामुळे अडचण नाही. उद्या सर्वजण उपस्थित असतील, गावात प्रवासात कुठं असतील तर प्रवासात सुद्धा लेक्चर करायचं आहे. आत्तासाठी आपण इथे थांबूया. तुमच्या सर्वांच्या लाईक्स शेअर्ससाठी खूप खूप मनस्वी आभार. लाईव्ह चॅटमधल्या कमेंटसाठी पण आभार. असंच लेक्चर झाल्यानंतर जो कमेंट बॉक्स दिसतो त्या कमेंट बॉक्समध्ये पण लेक्चरबद्दल प्रतिसाद देत चला, म्हणजे आम्हाला आणखीन हुरूप येतो की काय लेकरांना नवीन द्यायचं आहे, काय नवीन घ्यायचं नाही. चलो मग आजच्यासाठी इथे आपण आजच्यासाठी इथे थांबू. तुमचा मार्कच नाही गेला पाहिजे वागवणं. आपला विषयच एक आहे, अंगावर वर दिन बगल तिथपर्यंत डॅन्स. DJ लावून गुलाल आपलाच, राजमुद्राचाच गुलाल आणि राजमुद्राचाच DJ. तुम्ही फक्त नाचायला यायचं. फक्त येताना कसं यायचं, माणसासारखं यायचं. नाहीतर आता नाचावं लागतं, अंग हालत नाही असलं डोक्यात आणायचं नाही. निवांत यायचं. पाण्याची सोय इथं केली जाईल, फक्त पाण्याची सोय इथं केली जाईल. आजच्यासाठी थांबू. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय, गुड नाईट.